समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुरुवातीच्या काळातील पदाधिकाऱ्यांनी दूरदृष्टीने संस्थेसाठी चांगल्या मालमत्ता घेऊन ठेवल्या आहेत। पूर्वजांचा हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी विद्यमान संचालक मंडळाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी केले। वडूज बाजार समितीच्या पुसेसावळी उपबाजार आवारातील भाडेपट्टा कराराने देण्यात येणारे व्यापारी गाळे आणि भूखंडाच्या नोंदणी प्रसंगी ते बोलत होते। यावेळी वडगावचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, सभापती दत्ता पवार, उपसभापती विजयराव शिंदे, युवा नेते सुरेश पाटील, संचालक सुनील फडतरे, गिरीश शहा, संकेत महामणे, महेश घारगे, स्वप्नील घाडगे, शैलेश वाघमारे, सुनीता मगर, सौ लता आनंदराव जगदाळे, धनाजी पावशे, श्रीकांत पाटील, शहाजी पाटील, उदय माळवे, दत्ता रुद्रुके, सरपंच सुनीता माळी, दीपक सुडके, किरण माळवे, किरण कदम, अमित वीर, नारायण विभूते, श्री मिठारे यांची प्रमुख उपस्थिती होती। श्री घारगे म्हणाले, माजी आमदार स्वर्गीय केशवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे पहिले सभापती संभाजीराव घाटगे आणि सुरुवातीच्या पदाधिकाऱ्यांनी दूरदृष्टीने वडूज, पुसेगाव, पुसेसावळी आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी मोजक्याच जागा विकत घेऊन ठेवल्या आहेत। या जागेला आता लाखोंचा भाव आला आहे। आताच्या संचालक मंडळाने या जागा विकसित करण्यावर भर द्यावा। पुसेसावळी बाजारामुळे गावाबरोबरच भागाचा सर्वांगीण विकास होणार आहे। नवीन व्यापारी गाळे बांधताना रस्ते आणि इतर सोयी सुविधांना प्राधान्य द्यावे। बाजार समिती सर्वांची आहे। राजकीय मतभेद विसरून शेतकरी विकासासाठी जास्तीत जास्त योगदान द्यावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले। उपसभापती विजयराव शिंदे म्हणाले, अलीकडच्या काळात माजी आमदार प्रभाकर घारगे आणि इतर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीने चांगली प्रगती केली आहे। वडूज भाजीपाला मार्केट प्रमाणे पुसेसावळी मार्केटला यश मिळाले। या ठिकाणी कांदा, आले तसेच भुसार मालाचे नवीन मार्केट तयार झाले तर शेतकरी या भागातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना चांगला फायदा मिळाला। व्यापारी गाळ्याचा भूमिपूजन शुभारंभ भव्य दिव्य स्वरूपात करण्याचे सुतोवाचही यावेळी त्यांनी केले। सचिव दत्तात्रय नलावडे यांनी प्रास्ताविक केले। यावेळी विठ्ठल स्वामी महाराज, शैलेश वाघमारे, किरण माळवे, दीपक सुडके यांनी मनोगत व्यक्त केली। अशोकराव पवार यांनी आभार मानले। यावेळी कृषी दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते आवारात वृक्षारोपण करण्यात आले। लोकांसाठी आपण काय करतो हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि विशेष करून शेतकरी आणि व्यापारी याच्या दृष्टीने भागाच्या विकासासाठी महत्त्वाचं आहे। तर ह्या वर्षामध्ये आज 1 जुलै कृषी दिन आहे। त्या दिवशी पुसेसावळी मार्केट कमिटी आपल्या पुढच्या कृषी दिनापर्यंत पूर्णपणे कार्यरत झाली पाहिजे ही भूमिका घेऊन त्याच्या पुढच्या वर्षी आपल्याला पुसेगावकडे लक्ष द्यायचं आहे। पुसेगावच्या भागातले लोक आहेत तर तिकडे काम करून देऊ। तुम्ही लोक इथले संचालक आहेत, स्थानिक त्याच्यामध्ये लक्ष द्या। त्याच्यामध्ये बाकीचे स्टाफ आणि असणारे पदाधिकारी जे ज्यावेळी असतील त्यांच्या माध्यमातून ते त्याच्यामध्ये आपण ते करून घेऊ। तिथली बाजार कमिटीची इमारत व्यवसायाला आपण चांगले करावं। मी इथल्या ग्रामपंचायत स्थानिकांना तुम्हाला हे करतो की तुम्ही सहकार्य करायच्या त्याचा विषय फायदा झाला तर पुसेसावळी परिसराला होणार आहे, भागाला होणार, तुम्हाला होणार आहे आमच्यापेक्षा जास्त। आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याच्यामध्ये विचार करताना मार्केट कमिटीमध्ये येताना सगळ्यांनी ही बाजार कमिटी आपल्याला करायची आहे ती डोक्यात ठेवा। तुमच्यावर जबाबदारी फक्त ही मार्केट कमिटीची पुढचा प्लॉट जिथे बांधायचा आहे तो पूर्ण करून घेणं, प्लॅन हे करून घेणं, टेंडर पोषण पूर्ण करा। महिन्याच्या आत तुम्हाला महिन्याच्या आत इथं तुम्हाला रस्त्याचं मंजुरीचं पत्र देऊन काम सुरू करायला होतं पुढच्यापर्यंत। तर ह्या दोन्ही गोष्टीचा आपण निर्णय घेऊया आणि आपण सगळ्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंगने जावं अशी त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना विनंती करतो। आणि या तालुक्याच्या होत असताना जेव्हा पण बाजार कमिटीचा फायदा शेतकऱ्याला होणार आहे, व्यापाऱ्याला होणार नाही, त्या भागाच्या विकासाला होणार आहे, त्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहून काम करूया एवढीच आपल्याला विनंती करतो। पुन्हा एकदा सगळ्यांना आज आपला महाराष्ट्राचा कृषी दिन आहे, कृषी दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। अधिक न बोलता इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्याला जे म्हणताय तसं कांदा, आले किंवा भुसार स्पेशल ह्या पद्धतीचं मार्केट जर उभं केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी मार्केट उभं राहील। आणि त्या निमित्ताने ह्या पुसेसावळी आणि पुसेसावळी परिसरातील व्यापाऱ्यांचा फार मोठा इथं लाभ होऊ शकतो आणि या ठिकाणी भरपूर मोठी बाजारपेठ निर्माण होऊ शकते। अशा पद्धतीनं नियोजन केलं जाईल। वेळोवेळी घाडगे साहेबांच्या सूचना आम्हाला असतात त्या पद्धतीनं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन 100% केलं जाईल किंवा तुमच्या ज्या सूचना आहेत त्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आम्ही मार्केट उभं करण्याचा प्रयत्न करू। तुम्ही फक्त या ठिकाणी जशा पद्धतीचे गाळे आहेत त्या पद्धतीनं तुम्ही पुन्हा जसे गाळे पाहिजे त्याची मागणी ठेवा। शिवाय आता सूचना आली की स्थानिक लोकांचा आधी विचार करा, तर तुम्ही त्या पद्धतीने आधी आजपासूनच
इथली मीटिंग संपल्या तुम्ही अर्ज द्यायला सुरुवात करा. त्या पद्धतीने आधी सुरुवातीला आपल्याच लोकांचा विचार केला जातो किंवा आपल्याच लोकांना गाडी दिली जाते. त्या पद्धतीने आम्ही नियोजन करू. आता सूचना आल्याप्रमाणे आपल्याच्या मार्केट कमिटीमध्ये जे काम चाललंय त्या पद्धतीने येणारा उद्घाटनाचा कार्यक्रम किंवा भविष्यातला भूमिपूजनाचा कार्यक्रम हा कुठलाही राजकीय मतभेद न ठेवता सर्व लोकप्रतिनिधींना बोलवून सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्व व्यापारी असतील तुमचे संचालक मंडळ ह्याचा असेल ग्रामपंचायत असेल सोसायटी संचालक मंडळ असेल आपण सर्व जनजागृती त्याला सगळ्यांना बरोबर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम घेऊन भव्य दिव्य असा इथं मार्केट उभं करण्याचा आपण प्रयत्न करू. आणि गाडगे साहेब ज्या सूचना देतील ज्या पद्धतीनं त्यांचं स्वप्न असेल ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ व आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम घेऊ आणि चांगलं मार्केट उभं एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय जय महाराज. गाडगे साहेबांनी अगदी अभ्यासपूर्ण म्हणजे कुठल्या गोष्टीचा अभ्यास करून इच्छित नाही. गाडगे साहेबांच्याकडे सरकार क्षेत्र असो जिल्हा बँकेचं क्षेत्र असो राजकारणाचं क्षेत्र असो ही बाजार समिती ही कुठल्या एका पक्षाची ही सर्व शेतकऱ्यांची आणि शेतकरी व्यापारी या दोन्हीचा समन्वय म्हणजे बाजार समिती. आता आमची तुझी सवय कसं गाडगे साहेबांनी अगदी एका शब्दात मला पकडून सांगितलं की आता जागा घेणं फार अवघड आहे. उद्याच्याला जर बाजार समितीला जागा घेण्याचा प्रश्न उभा राहिला असता तर बाजार समिती काय लागली तर जागा नाही घेता आली. पण आता सुदैवानं ते नाव तुम्ही सांगितलं संभाजीराव गाडगे खरंच ती व्यक्तिमत्वाला मानलं पाहिजे की शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी चांगला निर्णय घेतला की मोक्याच्या ठिकाणी जागा अगदी भरपूर घेतलं आणि भविष्यामध्ये त्यांना माहीत होतं की गाडगे साहेबांचं सगळं संचालक एक चांगलं काम करणार आहे. ह्या कामाला तुम्ही शुभेच्छा देतो. आणि बाजार समितीची नुसती समिती नसून इथल्या सर्व शेतकऱ्यांना वेळ वाचतोय पैसे वाचतायत आणि महत्वाचा आपल्या भागातला धंदा आपल्या भागात ते मग उपयोग करते. तिथनं कराडला जावा कराडला तिथं कधी सुट्टी घेणार कधी त्या माग घेणार तरी आपल्या ह्या परिसराला भविष्यामध्ये आणखी चांगली सुविधा गाडगे साहेब देतील. त्यांच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो आणि माझी तुम्ही सर्वजण या ठिकाणी थांबला. प्रथमतः तुमच्यामुळं आम्हाला जी खुर्ची मिळाली त्याचं पहिल्यांदा आभार मानतो. आज कृषी दिन साजरा झाला. शेतकऱ्याच्या अडचणी गाडगे साहेबांनी सखोल मार्गदर्शन केलं. गाडगे साहेब आम्ही तुमचा तुपास पावला. तुम्ही चालवलेल्या वाटेला तुम्ही चाललेल्या मार्गाला आम्ही स्वच्छ चालू. तुम्ही दिलेल्या शेतकऱ्यांच्या शब्दाला जागू. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा शब्द देतो आणि तुम्ही सर्व आलात. मार्केटवर संचालक नाताना मी तुमचा आभार आहे. आणि इथून पुढे तुमची आमच्यावरती अशीच सावली राहू द्या म्हणजे बारीक आशा व्यक्त करतो. एरा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.